नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहत आहोत पोलीस भरती संदर्भात अनेक अशा महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज पोलीस भरती महाप्रश्न मास्टर क्लास. आज आपण भाग क्रमांक 2 या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर भाग 1 महाभरती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 2 मध्ये कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत आपण आज ते पाहूयात. गरम पाण्याचे झरे असलेले वर्जेश्वरी हे कोणत्या जिल्ह्यात येत असते? ठाणे जिल्ह्यात. घारापुरीची लेणी कोणत्या शहराजवळ आहे? मुंबई. हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, एक सूचना देऊ इच्छितो, हे महाराष्ट्रातील पोलीस भरती येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयोगाचे आणि एका ओळीतले आणि एका लाईनीतले प्रश्न उत्तर आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला आणि पाठांतर करायला अगदी सोपे आणि सहज होईल. कुळा जैन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड या जिल्ह्यात. धानले जैन लेणी कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड. कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली होती? 1972 साली. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? एकूण 4 आपल्यात महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे आढळून येतात. महाराष्ट्रात एकूण किती कृषी महाविद्यालये आहेत? 25. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? लोणारे, रायगड या ठिकाणी हे आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी येते? मुंबई. भारतीय विद्याभवन कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. शासकीय खार प्रशिक्षण प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? वडाळा. वूल रिसर्च असोसिएशन कोणत्या ठिकाणी येते? मुंबई या ठिकाणी. टाटा मेमोरियल रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी येते? मुंबई या ठिकाणी. सिल्क अँड आर्ट सिल्क रिसर्च ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी येते? मुंबई या ठिकाणी. भाभा ऑटोमेक रिसर्च सेंटर कुठे आहे? मुंबई. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिक्स ही संस्था कोणत्या ठिकाणी येते? मुंबई. बॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन ही संस्था कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. कॉलेज ऑफ ॲम्ब्युलन्स कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. ऑटोमॅटिक एनर्जी रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल्स ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो? तर मुंबई या ठिकाणी. INS राजेंद्र सैनिक प्रशिक्षण संस्था देणारी संस्था कोणत्या ठिकाणी येते? मुंबई. कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेकर्स कोणत्या ठिकाणी येते? मुंबई या ठिकाणी. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. उर्दू रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. महाराष्ट्रातील मासेमारीपैकी किती टक्के खाऱ्या पाण्यातून मासे मिळत असतात? 79%. मुंबईहून प्रसिद्ध होणारे गुजराती वृत्तपत्र कोणते? मुंबई समाचार. जनशक्ती हे गुजराती वृत्तपत्र कुठून प्रसिद्ध होते? मुंबई या ठिकाणी. युसुफ मेहर अली सेंटर्स कोणत्या ठिकाणी आहे? पनवेल या ठिकाणी. महाराष्ट्रातील कोणती महानगरपालिका ही सगळ्यात पहिली महानगरपालिका म्हणून ओळखली जाते? मुंबई. कोकण किनारपट्टीत सर्वात जास्त रुंदी कुठे येते? उत्तरेस. व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ही संस्था कुठे आहे? मुंबई. नरोत्तम मोरारजी इन्स्टिट्यूट ऑफ शिपिंग कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? खारी माती आढळत असते. कोकण विभागात कोणती मृदा आढळते? तांबी आणि जांभळी आणि तापी ही मृदा आढळत असते. कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती महासरांचं महाप्रश्नांच्या सिरीजचा हा मास्टर क्लास भाग क्रमांक 2? नक्कीच कमेंट्स करून सांगा. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 3 मध्ये. याआधी भाग क्रमांक 1 देखील महाभरती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेला होता. त्याकरिता तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि महाभरती गुरु या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक अशा प्रश्नांच्या सिरीज उपलब्ध आहेत, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी सोपे आणि सहज होईल.
आता आपण भेटूयात भाग क्रमांक 3मध्ये पोलीस महाप्रश्न संचांचा मास्टर क्लास भाग क्रमांक 3. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि महाभरती गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.